गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बी भाग 2 आयडियल सब्जेक्ट पर्यटन भूगोल. या पर्यटन भूगोलातील आपण तिसरा टॉपिक बघतोय. पर्यटनाचे वर्गीकरण आणि आधुनिक संकल्पना. हे वर्गीकरण बघत असताना यापूर्वी आपण वर्गीकरणाचे अनेक मुद्दे बघितलेले आहेत, अनेक प्रकार बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार राज्याच्या सीमेच्या आधारावर पर्यटनाचे प्रकार, भ्रमंतीच्या कालावधीनुसार त्याचे प्रकार, ऋतूच्या गुणवैशिष्ट्यानुसार त्याचे प्रकार आणि व्यक्तिगत पसंतीनुसार त्याचे प्रकार बघितलेले आहेत. त्या पुढचा आपण प्रकार या तासाला आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे पर्यटन संख्येनुसार पर्यटनाचे वर्गीकरण. पर्यटन संस्कृतीमध्ये संख्या खूप महत्वाची आहे. एखादं पर्यटन केंद्र असेल आणि त्या पर्यटन केंद्रामध्ये भेटी देणाऱ्या लोकांची संख्या जर जास्त असेल तर ते पर्यटन ऑटोमॅटिकली विकसित होतं. आणि म्हणून पर्यटनाच्या व्यवसायामध्ये ज्यावेळी संख्या वाढते ती संख्या त्या समाजाला, त्या राज्याला, त्या देशाला ती प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जाणारी असते. त्यामुळे संख्या खूप महत्वाची आहे. आणि म्हणून पर्यटक संख्येनुसार पर्यटनाचे 2 प्रकार पडतात. एक व्यक्तिगत पर्यटन आणि 2 समूह पर्यटन. त्याला सामूहिक पर्यटन असे आपल्याला म्हणता येईल. पहिला प्रकार बघू, व्यक्तिगत पर्यटन. जेव्हा एकच व्यक्ती आपलं घर सोडते आणि घराबाहेर पडते आणि एखादं ठिकाण बघते, त्या ठिकाणातील असणारी गुणवैशिष्ट्ये पाहते, समाधान व्यक्त करते. मग ती ठिकाणं धार्मिक स्वरूपाचे असतील, शैक्षणिक स्वरूपाचे असतील, त्या व्यक्तीचा जसा उद्देश असेल त्या उद्देशाप्रमाणे ती व्यक्ती घराबाहेर पडून काही ठिकाणं बघतील, समाधान, आनंद व्यक्त होईल, रिचार्ज होईल आणि घरी परत येईल. या एका व्यक्तीकडून होणारं जे पर्यटन आहे त्याला व्यक्तिगत पर्यटन असे आपण म्हणतो. याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे आणि तो म्हणजे समूह पर्यटन. समूह पर्यटन कशाला म्हणायचं की समूह पर्यटनामध्ये जेव्हा संपूर्ण कुटुंब असेल किंवा लोकांचा समूह असेल किंवा गावातील एखादा गट असेल, समाजाचा एखादा गट असेल, प्रवासी कंपन्यांमार्फत नोंदवलेले गट असतील, असे अनेक गट एकत्र येतात किंवा एखादं कुटुंब एकत्र येतं, अनेक लोकांचा एखादा गट एकत्र येतो आणि त्या गटानुसार हे पर्यटन होत असेल तर त्या पर्यटनाला समूह पर्यटन किंवा सामूहिक पर्यटने असे आपण म्हणतो. मग उद्देश कोणताही असेल आणि म्हणून व्यक्तिगत पर्यटनापेक्षा सामूहिक पर्यटन हे खूप महत्वाचं आहे. व्यक्तिगत पर्यटनामुळे पर्यटन केंद्राचा फारसा विकास होत नाही, पण सामूहिक समूह पर्यटनामुळे त्या केंद्राचा जास्तीत जास्त विकास होताना आपल्याला जाणवतो. याच्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो पुढचा प्रकार म्हणजे पर्यटनाच्या साधनानुसार. पर्यटनाला जात असताना आपण साधन कोणतं वापरतो, कशाच्या आधारे आपण पर्यटन करतो, हा भाग खूप महत्वाचा असलेला दिसून येतो. वेगवेगळ्या लोकांच्याकडून ही साधने वेगवेगळी वापरली जातात. ज्याच्या त्याच्या पसंतीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या
इच्छेनुसार ही साधनं वापरली जातात. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे पायी पर्यटन. म्हणजे जे पर्यटक इतर कोणत्याही वाहतूक साधनांचा वापर न घेता किंवा वापर न करता पायी पर्यटन करतात. जसं की आपण ट्रेकिंग करतो, दूरवर चालत जातो. मग त्याच्यामध्ये गिर्यारोहक असतील, साहसी सफरी करणारे काही पराक्रमी लोक असतील किंवा एखाद्या धार्मिक उत्सवासाठी यात्रेसाठी जाणारी लोक असतील, ते पायी जातात आणि पायी येतात. बऱ्याच वेळेला धार्मिक कारणांच्यामुळे पायी वारीसाठी जातात माणसं आणि ती परत येतात, की त्याच्यामध्ये त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं, समाधान मिळतं. आणि अशा प्रकारच्या मग पर्यटनाला आपण पायी पर्यटन म्हणतो. याच्यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रस्ते पर्यटन. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त पर्यटन या मार्गातून होत असतं. रस्त्यावरील विविध प्रकारच्या वाहनाद्वारे हे पर्यटन केलं जातं. मग ते टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, बस असेल, या मार्गातून मग महामार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, कच्चे रस्ते असतील, तालुक्याला जिल्ह्यांना जोडणारे रस्ते असतील, या जिल्ह्यांना तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यामार्फत हे पर्यटन होतं. आणि हे रस्ते सर्वत्र उपलब्ध असतात. आणि म्हणून बरेचसे लोक या रस्त्याचा वापर करून मोठ्या पद्धतीनं ये-जा करण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून याला रस्ते पर्यटन असं आपण म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये तो म्हणजे रेल्वे पर्यटन. या रेल्वे पर्यटनांच्या मध्ये दूर अंतरावर असेल, किफायतशीर किंवा स्वस्त वाहतूक म्हणून आपण रेल्वेकडे पाहतो. आणि म्हणून समाजातील मोठ्या गटांच्याकडून, मोठ्या लोकांच्याकडून, सर्वसामान्य लोकांच्याकडून हे रेल्वे मार्फत एका टोकातून दुसऱ्या टोकाला, वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या राज्याकडे ह्या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास केला जातो. या मार्गावरून प्रवास करताना खिडकी पर्यटन, विंडो टुरिझम प्रसिद्ध आहे, करता येतो. सर्वसाधारणपणे दार्जिलिंग असेल, केरळ असेल, कोकण रेल्वे असेल, या माध्यमातून अशा प्रकारचं पर्यटन मोठ्या संख्येनं होताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून रेल्वे पर्यटन देखील खूप महत्वाचं असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे वायुमार्ग पर्यटन. जगामध्ये श्रीमंत लोकांच्याकडून विशेषतः हे पर्यटन होत असतं. याच्यामध्ये मग वेगवान असेल, दूर देशी किंवा दूर अशा भागामध्ये जाणं असेल, आणि हे जाण्यासाठी वायुमार्गाचा मोठा वापर केला जातो. विशेषतः जे पुढारलेले देश आहेत, जे विकसित देश आहेत, या देशांच्या माध्यमातून अशा प्रकारचं पर्यटन हे होताना आपल्याला दिसतं. याला वायुमार्गाने होणारे पर्यटन असं म्हणतो आपण. याच्या पुढचा प्रकार आहे अवकाश मार्ग पर्यटन. त्याला आपण स्पेस टुरिझम या नावाने देखील ओळखतो. अलीकडच्या काळामध्ये अवकाशयानामध्ये बसून वेगवेगळं पर्यटन केलं जातं. अलीकडील ही नवीन संकल्पना जरी असली तर अवकाशयानातून पृथ्वीचे विहंगम दृश्य, सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे थोडं पर्यटन खर्चिक असल्यामुळं श्रीमंत लोकांच्याकडून हे पर्यटन जगभर सुरू असतं. आणि मग अशा प्रकारच्या या पर्यटनाला अवकाश पर्यटन म्हणून ओळखलं जातं. याच्यातील पुढचा प्रकार आहे जलमार्ग पर्यटन. म्हणजे जलमार्ग असतील, या जलमार्गाच्या माध्यमातून, मार्गावरून लहान बोटी असतील, मोठ्या बोटी असतील, नावा असतील, नावेच्या शर्यती असतील, स्पर्धा असतील, आणि मग समुद्राच्या या पाण्याच्या मार्गावरून
एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जाणं येणं असेल, वेगवेगळी बेटांचं दर्शन घेणं असेल, हा सर्व भाग या जलमार्गामध्ये मोडतो आणि म्हणून याला जलमार्गाने होणारे पर्यटन या नावानं आपण ओळखतो. याचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे पर्यटनाच्या स्वरूपानुसार पर्यटनाचे प्रकार, अकॉर्डिंग टू नेचर ऑफ टुरिझम. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात: भौगोलिक पर्यटने, ऐतिहासिक पर्यटने आणि सामाजिक पर्यटने आणि सांस्कृतिक पर्यटने असेही म्हणतात. भौगोलिक पर्यटन म्हणजे काय? ज्या वस्तू, जे घटक निसर्गानं निर्माण केलेले आहेत, त्या निसर्गामध्ये विविधता आहे आणि ती विविधता, ती नैसर्गिक ठिकाणं लोकांना आकर्षित करून घेतात. अशा ठिकाणी लोक मोठ्या संख्येने जातात. अशा पर्यटनाला भौगोलिक पर्यटने असे म्हणतात. याला नैसर्गिक पर्यटन असेही ओळखलं जातं. याच्यातला दुसरा प्रकार आहे ऐतिहासिक पर्यटने. इतिहास विभागाकडून पूर्वीचे दाखले असतील, पूर्वीचे लढाईचे केंद्र असतील, पूर्वी ज्या ठिकाणी जय पराजय झालेले, लढाया झालेल्या ठिकाणांचा शोध घेणं असेल, त्याच्यावरती संशोधन करणं असेल, त्याचा अभ्यास करणे असेल, तर याच्यासाठी अशा किल्ले असतील, राजवाडे असतील, वेगवेगळ्या भागामध्ये घडलेल्या जय पराजयांच्या यशोगाथा असतील, अशा ठिकाणी लोक ऐतिहासिक दृष्टिकोनातून जातात आणि म्हणून याला ऐतिहासिक पर्यटने म्हणून देखील ओळखले जातात. याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक पर्यटने. समाजामधील मोठ्या गटांच्याकडून काही सामाजिक कारणांच्यामुळं एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जाणं किंवा येणं, ते सांस्कृतिक दृष्ट्या असेल, धार्मिक दृष्ट्या असेल, देखील जाता येतं. म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या कलाकुसरीच्या वस्तू पाहणं, जशी की पैठणी, रेशमी कपडांच्या वरती केलेलं कोरीव काम असेल दोऱ्यानं, भांड्यांच्या वरती शिल्प असेल, कला असेल, स्थापत्यकलेचा नमुना असेल, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे ऐतिहासिक अशा काही वस्तू प्रसिद्ध होत असतील, त्या निर्माण होत असतील, तर अशा भागांना भेट देणं सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून देखील अशा भागामध्ये भेटी देणं होतं. आणि म्हणून पर्यटनाच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारच्या पर्यटनाचा भाग त्याच्यामध्ये अंतर्भूत होताना आपल्याला दिसतो. आणि मग या वर्गीकरणामध्ये शेवटचा भाग आहे आणि तो म्हणजे अंतराच्या आधारे, ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक प्रकार आहे कमी अंतराची पर्यटने आणि दूर अंतरावरील पर्यटने. कमी अंतरावरील पर्यटने याचा अर्थ कमीत कमी अंतरावरती, राज्यातल्या राज्यात, तालुक्यातल्या तालुक्यात, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ठराविक अंतरावरती लोक जातात. निसर्ग पर्यटन असेल, धार्मिक पर्यटन असेल, ऐतिहासिक पर्यटन असेल, कोणत्याही स्वरूपाचं असेल, कोणतेही घटक पाहण्यासाठी असेल, ज्या त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार, आवडीनुसार हे घटक पाहणं होतं आणि पुन्हा हे लोक आणि आपल्या घरी येतात. याला कमी अंतराची पर्यटने म्हणून ओळखली जातात. याच्यातला दुसरा प्रकार आहे दूर अंतरावरील पर्यटने. दूर अंतरावरील पर्यटन याचा अर्थ वेगवेगळी साधनं वापरून, वेगवेगळ्या मोटार गाड्या वापरून ही लोक आपल्या घरापासून दूर ठिकाणी जातात. मग एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये देखील जातात, एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातात. त्या व्यक्तींच्या इच्छाने, आवडीनुसार अशा प्रकारचं पर्यटन हे होताना आपल्याला दिसतं. या प्रकारच्या होणाऱ्या पर्यटनाच्या प्रकाराला दूर अंतरावरील पर्यटने असे देखील आपण म्हणतो. त्याच्यानंतर इतर प्रकार देखील आहेत की ज्या इतर प्रकाराच्या माध्यमातून लोक या पर्यटनामध्ये भाग घेताना आपल्याला दिसतात. याच्यामध्ये
परिषदाविषयी पर्यटन आहे. म्हणजे वेगवेगळे कॉन्फरन्स असतात, परिषदा असतात आणि त्याच्या निमित्तानं लोक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, देशादेशामध्ये ज्या परिषदा आयोजित केलेल्या असतात, ज्या नॅशनल लेवलच्या असतात, राज्यस्तरीय स्वरूपाच्या असतात, इंटरनॅशनल स्वरूपाच्या असतात आणि मग अशा ठिकाणी लोक मोठ्या संख्येने जाण्याचा किंवा येण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून त्या परिषदेला गेल्यामुळं त्या परिषदांच्या आसपासची जी पर्यटन केंद्र आहेत तीही डोळ्याखाली घालतात, पाहण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून या माध्यमातून विविध भागातून आलेल्या लोकांची देवाणघेवाण होते. त्यांचे आचार विचार, चालीरीती, रूढी परंपरा, जे संस्कार असतील ते प्रत्येक लोक एकामेकाकडून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऐक्याची निर्मिती होते. राष्ट्रहितासाठी अशा गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यांच्या संस्कृतीची ओळख होते आणि म्हणून अशा पद्धतीच्या इतर प्रकारांच्या मध्ये हे प्रकार मोडतात आणि या प्रकारामुळे राष्ट्रबांधणी देखील होते, सलोख्याचे संबंध देखील होतात आणि याच्यातून पर्यटन नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यामध्ये विविध आधारांच्या वरती, निकषांच्या वरती पर्यटनाचे विविध प्रकार पडलेले आहेत आणि त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी या पर्यटन केंद्राचा व पर्यटनाचा अभ्यास करण्यासाठी लोक एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जातात. ते रिचार्ज होतात, त्यांचं मन प्रसन्न होतं, ते ताजेतवाने होतात, त्यांचा विरंगुळा जातो, त्यांची करमणूक होते, ते रिचार्ज होतात आणि पुन्हा नोकरी असेल, आपला व्यवसाय असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून वेगवेगळ्या आधारावर पाडलेले हे जे पर्यटनाचे जे प्रकार आहेत, हे पर्यटनाचे प्रकार खूप महत्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून वेगवेगळ्या आधारावरती पर्यटनाचे हे जे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत, या प्रकारांच्या वरती तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्वाचा असलेला पाहायला मिळतो. या टॉपिक मध्ये दुसरा एक महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे पर्यटनाच्या ज्या नवीन संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. या पर्यटनाच्या प्रकारामध्ये काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. आहेत शंका काही? हा, चालेल, मग थांबूया आज या तासाला. पुन्हा उद्या वेळेत हजर राहा.